जय हिंद जय महाराष्ट्र। पाहूया महत्त्वाची बातमी। धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील आगग्रस्त 23 दुकानदारांना 15 दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। नुकसानग्रस्त दुकानदार व एकता संघटनेची प्रशासनास नोटीस। 31 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी मौजे पाळधी तालुका धरणगाव येथील 23 दुकानांना लुटून आग लावली होती। त्या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। सदर प्रकरणी आगग्रस्त 23 दुकानदारासह जळगाव जिल्हा एकता संघटनेने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्यापासून म्हणजे जानेवारी 25 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 7 दिवस धरणे आंदोलन केले होते। त्यावेळी शासनाने प्रतिनिधी म्हणून निवासी उप तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन व धरणगाव तहसीलदार यांनी शासकीय नुकसान भरपाई आपल्याला लवकरच मिळेल असे लेखी आश्वासन दिले होते। परंतु आता सुमारे 5 महिने होत आले तरी शासनाकडून काही एक मदत न मिळाल्याने आगग्रस्त दुकानदार व एकता संघटनेने आमरण बेमुदत उपोषणाची नोटीस प्रशासनाला दिलेली आहे। सदर नोटीसीची प्रत माननीय मुख्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, पालकमंत्री जळगाव सह मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, पोलीस निरीक्षक MIDC व धरणगाव पोलीस स्टेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांना देण्यात आलेल्या आहेत। एकता संघटनेतर्फे फारुख शेख, अनीस शहा, आरिफ देशमुख, मजहर पठाण, मतीन पटेल, अनवर खान, हाफिज रहीम पटेल तर आग्रस्तातर्फे जावेद पिंजारी, शेख आणि शेख फारुख शरीफ, शकील शेख अब्दुल्ला व यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांची भेट घेतली आणि 31 जानेवारी 2024 रोजी पारधी येथे ज्या समाजकंटकांनी 23 दुकाने लुटून जाळून खाक केली होती, शासनातर्फे त्याची नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याने व शासनाने जेव्हा आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलो होतो तेव्हा शासनाने लेखी स्वरूपात आम्हाला उपोषण आपण सोडून द्यावे आणि आम्ही शासनातर्फे लवकरात लवकर तुमची नुकसान भरपाई देऊ असे लेखी आश्वासन दिले होते। माननीय नामदार पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेले होते, परंतु 5 महिने होत आले अद्याप शासनाची नुकसान भरपाई आम्हाला न मिळाल्याने आज आम्ही पुनश्च या ठिकाणी येऊन माननीय जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना आम्ही 15 दिवसात जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत असे आगग्रस्तांच्या वतीने एकता संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे। जळगावची एकता संघटना ही आगग्रस्त 23 दुकानदारांच्या सोबत आहे, होती व राहणार। त्यामुळे जर शासनाने 15 दिवसाच्या आत योग्य तो निर्णय घेतला नाही व तसं आम्हाला लेखी कळवलं नाही तर आम्ही आमरण बेमुदत उपोषणाला बसणार आहोत। याची शासनाने, पालकमंत्र्यांनी, आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी, पोलीस अधीक्षक जिल्हा पेठ पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस निरीक्षक धरणगाव यांनी नोंद घ्यावी असे आम्ही आवाहन करतो। धन्यवाद। फारुख शेख, एकता संघटन, जळगाव।